जय महाराष्ट्र मित्रांनो, आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण काही मजेदार जीके क्वेश्चन पाहणार आहोत। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ शेअर नक्की करा, खास करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला। कोणता जीव सर्वात जास्त झोपतो? तुमचे ऑप्शन असणार: कोवाला, नंबर 2 हत्ती, नंबर 3 जिराफ आणि नंबर 4 अस्वल। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 कोवाला। कोवाला हा प्राणी सर्वात जास्त झोपतो। कोणते फळ खाल्ल्याने पोटामधील गॅस नष्ट होतो? तुमचे ऑप्शन असणार: पपई, नंबर 2 अननस, नंबर 3 कलिंगड आणि नंबर 4 सफरचंद। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 पपई। पपई खाल्ल्याने पोटातील गॅस नष्ट होतो। कशाचे मटण खाल्ल्याने कॅन्सर आजार होत नाही? तुमचे ऑप्शन असणार: सशाचे, नंबर 2 बकरा, नंबर 3 डुक्कर आणि नंबर 4 कोंबडी। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 बकरा। भारतात कोणत्या कंपनीचे साबण सर्वात जास्त वापरतात? तुमचे ऑप्शन असणार: संतूर, नंबर 2 लक्स, नंबर 3 डेटॉल आणि नंबर 4 लाईफबॉय। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 लाईफबॉय। लाईफबॉय साबण भारतामध्ये सर्वात जास्त वापरली जाते। रायगड किल्ला कोणी बांधला? तुमचे ऑप्शन असणार: खिरोजी, नंबर 2 शहाजी, नंबर 3 तानाजी आणि नंबर 4 बाजी प्रभू। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 खिरोजी। रायगड किल्ला खिरोजी यांनी बांधलेला आहे। चाय सोबत चपाती खाल्ल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन असणार: ताप, नंबर 2 कॅन्सर, नंबर 3 वजन वाढणे आणि नंबर 4 कावीळ। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 वजन वाढणे। चहा सोबत चपाती खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते। घरेलू सिलेंडर मध्ये कोणता वायू भरलेला असतो? तुमचे ऑप्शन असणार: मिथेन, नंबर 2 ब्युटेन, नंबर 3 ऑक्सिजन आणि नंबर 4 नायट्रोजन। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 ब्युटेन। घरेलू सिलेंडर मध्ये ब्युटेन वायू भरलेला असतो। केळ्याची साल खाल्ल्यास कोणता आजार पूर्ण बरा होतो? तुमचे ऑप्शन असणार: लिव्हर, नंबर 2 पचन, नंबर 3 मूळव्याध आणि नंबर 4 ब्लड प्रेशर। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 पचन। गळा आहे पण डोके नाही, हात आहे पण बोटे नाही, सांगा काय? तुमचे ऑप्शन असणार: शर्ट, नंबर 2 कागद, नंबर 3 कापड आणि नंबर 4 पिशवी। हे मित्रांनो, खास तुमच्यासाठी प्रश्न होता। तुम्ही मला या प्रश्नाचं बरोबर उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। एक महत्वाची गोष्ट खास तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाचे उत्तर एकदम बरोबर आहेत, पण एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या मजेदार व्हिडिओ मध्ये। तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र।